एकनाथ शिंदे साताऱ्यात येण्याआधीच आमदार महेश शिंदेंची जाहीर प्रेस. पत्नीच्या कुणबी दाखल्यासह शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदेंबद्दल थेट भूमिका. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून सुरू झालेला वाद काही केल्यात थांबण्याचं नाव घेत नाही. आज एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर आहेत. त्याआधीच शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं सांगत जुळवून घेण्याचे संकेतच महेश शिंदेंनी दिले. तर शशिकांत शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवरून भाजपमध्येच प्रवेश करण्याचा सल्लाही महेश शिंदेंनी पारंपरिक विरोधकाला देऊन टाकला. मी स्वतः अधिवेशनाच्या दरम्यान मला शंभूराज देसाईंनी ह्या निवडीच्या आधी 7 दिवस आधी त्यांनी मला बोलवून घेतलं होतं. मी त्यांना समोर स्पष्ट भाषेत एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगितलं होतं, साहेब तुम्हाला वाटतंय अशी परिस्थिती नाही. निवडून आलेल्या सदस्यांच्या भावना महायुतीच्या बरोबरच्या आहेत, महाविकास आघाडीच्या बरोबरच्या नाहीत. तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग केलं जातं आहे हे मी सन्माननीय पालकमंत्र्यांच्या समोर सांगितलेलं होतं. मी अजिबात कोणालाही अंधारात ठेवलं नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, माझी भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट होते. जर आमची युती राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर इलेक्शनच्या आधी झाली असती, मी जबाबदारीने सांगतो आत्ता आम्ही याच अलायन्स बरोबर राहिलो असतो. जर त्यांनी महाविकास आघाडीबरोबर गेले नसते तर मोठ्या गोष्टी आहेत. फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब दोघं सख्खे बहीण सख्खे भाऊभावासारखे आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यातलं अंडरस्टँडिंग प्रचंड आहे. आता ते राजकारणाच्या काही खेळा करत असतील, ते दोघं बसून ठरवतील आणि करतील. आणि पालकमंत्री म्हणजे माझं किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे. माझ्या पालकमंत्र्यांनी एवढं कोणाचंच प्रेम नाही. एवढं पालकमंत्री एकटाच आमदार आहे, दुसरा आहे का त्यांना कोण? मी सोडून त्यांना जिल्ह्यात कोण आहे मला सांगा. आणि ते असे वागतील मला वाटत नाही. अरे स्वागत आहे. मी तर त्यांना भाजपमध्ये पण घ्या म्हणून सांगितलेलं आहे. अरे महायुतीमध्ये ते आले पाहिजेत. त्यांनी सांगायला पाहिजे मोदी साहेब माझे नेते आहेत, फडणवीस साहेब नेते आहेत, एकनाथ शिंदे नेते आहेत, ते मूळचे शिवसैनिकच आहेत. हेच मी सांगायचा प्रयत्न करतो. तो तिकडं कशाला थांबलेत? त्यांनी इकडं आलं पाहिजे. मी स्वागत करणार पहिलं त्यांचं. महायुतीमध्ये पहिलं स्वागत, शिवसेनेमध्ये पहिला हार मी त्यांना घालणार. त्यांच्यासाठी वाटेल ते करणार. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया शिंदे विराजमान झाल्या, पण भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आणि शिवसेना आमदाराची पत्नी असणाऱ्या प्रिया शिंदेंवर मोठा आरोप झाला. त्यांच्याकडे असणारा कुणबी दाखला खोटा असल्याचा दावा केला गेला. आता त्या आरोपांवरून सुद्धा अध्यक्षा प्रिया शिंदे यांचे पती आमदार महेश शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय. 15 दिवस आधी ॲप्लिकेशन केलं होतं, ते वेगळ्या कारणासाठी केलं होतं. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. ते कारण सांगायचं असेल तरी ते मी तुम्हाला सांगू शकेन. तिच्या सख्या भावाकडेही त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी ओबीसी कुणबी दाखला आहे, सख्या भावाचा. तो 1 वर्ष जुना आहे. आता बघा, ओबीसी प्रवर्गासाठी ते खुलं होतं. पुढच्यानी ओबीसी म्हणून जर कुणबी ओबीसी दिलं असेल तर आम्हीही त्या ठिकाणी ओबीसी कुणबीच दिलेलं आहे, एवढंच मी बोलू शकतो. विधिमंडळातही या सातारा राड्याचे पडसाद उमटले होते. एकनाथ शिंदेंनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं असून आजच्या सातारा दौऱ्यात ते थेट आदेश देऊ शकतात. त्यानंतर महेश शिंदे कोणती भूमिका घेतात, पत्नीनंतर तेही कमळ हाती घेतात का, याकडे लक्ष असेल. साताऱ्याहून इम्तियाज मुजावरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.